क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय म्हणाले बघा, 10⁻⁻8 सेकंड मीन्स 1 शेक. 10⁻⁻8 सेकंड मीन्स 1 शेक. तर विचारले काय 50 मिनिट्स. 50 मिनिट्स म्हणजे किती सेकंड्स होते? 3000. मग 3000 सेकंड्स मीन्स हाऊ मेनी शेक्स? कळते का? जसं नॅनो सेकंड युनिट आहे तसंच हे काहीतरी टाइमचं युनिट आहे. 10⁻⁸ त्याला नाव दिले शेक. हे कदाचित मला तर कधी मी ऐकलं नाही, उगाच हायपोथेटिकल युनिट आहे, राईट? म्हणजे मला तर असं वाटायलंय. आपल्याला 11-12 मध्ये तर काही नाही आहे. मग हे 10⁻⁸ सेकंड म्हणजे 1 शेक. तर इतके सेकंड म्हणजे किती शेक असं आहे. मग आन्सर काय येते? क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 3000 इंटू 1 डिवायडेड बाय 10⁻⁸ हे आपला आन्सर येते. ठीक आहे. हे 8 नंबरचा. 9 नंबरचा क्वेश्चन काय बघा, यंग्स मॉड्युलस दिलंय आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे. जरा फास्ट करतो. क्वेश्चन नंबर 9, यंग्स मॉड्युलस दिलाय 19 10⁻⁹ न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. मला काय लिहिता येते? 19 इंटू 10⁻⁹ 1 न्यूटन अपॉन 1 मीटर ब्रॅकेट स्क्वेअर. मग 19 इंटू 10⁻⁹ 1 न्यूटनला काय लिहिता येते? आय कॅन राईट 1 न्यूटन ॲज 10⁵ डाइन. I can write 1 Newton as 10⁵ Dan and 1 meter म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 चा स्क्वेअर 10000 सेंटीमीटर स्क्वेअर. याला सॉल्व केले की येईल आन्सर. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंडामेंटल SI युनिट? फंडामेंटल कोण आहे? किलोग्राम. क्वेश्चन नंबर 10 यायला पाहिजे. आणखीन कोणता डाऊट होता? 12 आणि 14. 12 काय म्हणाला? युनिट ऑफ एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. 12 बघा मी सांगतो. 12 युनिट ऑफ एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. हे ठीक आहे, 10 असेल जे पण आहे. 10⁻10 आहे. ठीक आहे, 10⁻10 आहे. ठीक आहे. चलो बा नेक्स्ट काय म्हणाला आपण? 12 करालो. युनिट ऑफ एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू. मग एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, मग जूल ला काय लिहिता येते? जूल इज न्यूटन इंटू मीटर. हे पाठ पाहिजे तुम्हाला. जूल इज न्यूटन इंटू मीटर. कशावरून लिहिला मी? जूल इज न्यूटन इंटू मीटर. बघा, जूल इज न्यूटन इंटू मीटर मी कुठून लिहिला? तर जूल इज युनिट ऑफ वर्क. जूल इज युनिट ऑफ वर्क and work is equal to force into displacement. हे force चा आणि displacement. work is equal to force into displacement. याचा यूज केला. मग ह्या मीटरला 1 मीटर केला तर राहते का? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज युनिट ऑफ प्रेशर. 14 न्यूटन पर किलोग्राम इज युनिट ऑफ. 14 काय म्हणाला? न्यूटन पर किलोग्राम. मग न्यूटनला काय लिहिता येते आपल्याला? न्यूटनला काय लिहिता येते? फोर्स आहे ते. फोर्सला MA लिहिता येते. फोर्सला काय लिहिता येते? MA. M चा kg आणि ऍक्सेलरेशनचा मीटर पर सेकंड स्क्वेअर. न्यूटन म्हणजे फोर्स आहे. फोर्स म्हणजे MA आणि खालचा kg. kg ला kg गेला. हे राहते ऍक्सेलरेशन. कळतंय बघा. आणखीन काय डाऊट्स असतील तर विचारा. चला आणखीन काय डाऊट्स असतील तर विचारा. एटीन बघा. 18 काय म्हणाला? डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी. अरे डेन्सिटी तर आपण क्लासरूम मध्येच केले बहुतेक. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं kg, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. मास किती वेळा एकदा आला, लेंथ किती वेळा आली? 3 वेळा आली, पण खाली अमाऊंट मायनस. तर टाइम नाही. तो M1 L-3 T0. 8 चा ऑप्शन मध्ये नाही आहे ना? सी ऑप्शन. सी ऑप्शन आहे ना? याला कर ना. हे 3 0 आणि हे 8.
या -8 वर गेला +8, 8 आणि 3 11, मग 3 × 10⁻11 येते ना. चलो बोल, आणखीन काय डाऊट्स असतील तर. धनश्री कुठे गेली? आज पण नाही आहे. रेग्युलर लेक्चर करा, आज करू नका. चलो बघा, काय डाऊट्स असतील तर बघा, नाही चालू करू. लिहायचं आहे? बरं लिहा. चलो चालू करू आपलं दुकान. बॉटल कसली कसली दिसायला तुला? त्यात काय ग्लास आहे काय? ते डेंजर दिसली म्हणून विचारलं. चला आता नंतर करू. वैष्णवी, डाऊट नंतर करू. आता मी ते फोन ठेवून आलो ना तिकडे लांब. ते रेंज साठी फोन ठेवायचं असते, ते लांब ठेवून आलो. लेक्चरच्या शेवटी करू पाहिजे तर. हा चलो चलो स्टार्ट करने का. क्या चल रहा है अपना? बा, कोणता चॅप्टर चालू आहे? युनिट. युनिट मध्ये काय काय बघितलं आपण? नंबर 1 बघितला, फंडामेंटल युनिट्स. मग फंडामेंटल युनिट्स, देन डिराइव्ड युनिट्स, देन हाऊ टू राइट युनिट. मग फुल नेम ऑलवेज स्मॉल, सिम्बॉल कॅपिटल इफ सायंटिस्ट नेम, राईट. प्लुरल कधीच लिहायचा नाही. नो पंक्च्युएशन्स. त्याच्यानंतर बघितले 7 बेसिक युनिट्स, 2 सप्लिमेंटरी युनिट्स. 7 बेसिक युनिट्स, 2 सप्लिमेंटरी युनिट्स. 14 केलंय इथं वैष्णवी बघ. क्वेश्चन नंबर 14 केला इकडे ऑलरेडी. काय? 7 basic units and 2 supplementary units. Supplementary units do not have dimensions. त्याच्यानंतर बघितला पॅरालॅक्स मेथड. जास्त काही इम्पॉर्टंट नाही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न, फक्त तुम्हाला जरा आयडिया यायला पाहिजे. गॅलिलिओ सायंटिस्टनं इथं अर्थवर बसून काम कसं केलं, आपल्याला वाटतं कसं केलं असेल. आपल्याला तर वाटतं काहीतरी जादू केली असेल की काय. एकदम सोप्या सोप्या गोष्टी असतात पण, आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी फाइंड आउट केल्या. मग ते जरा आयडिया यावी म्हणून मी सांगितलं, बाकी त्याच्यावर क्वेश्चन काही येत नाहीत. नेक्स्ट काय बघितले आपण? डायमेन्शन्स. डायमेन्शन्स खूप साऱ्या क्वांटिटीजचे बघितले की ज्या आपल्याला माहिती होत्या, काही माहिती नसलेल्या पण क्वांटिटीजचे डायमेन्शन्स बघितले. मग आता काय चालू आहे? ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन. नंबर 1 काय? टू फाइंड आउट युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी फ्रॉम डायमेन्शन्स. टू फाइंड आउट युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी फ्रॉम डायमेन्शन्स. सेकंड काय? टू फाइंड आउट युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी पहिलं आणि फिजिकल कॉन्स्टंट दुसरं. टू फाइंड आउट युनिट ऑफ फिजिकल कॉन्स्टंट, सेकंड ऍप्लिकेशन. पहिलं काय होतं? टू फाइंड आउट युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. दुसरं टू फाइंड आउट युनिट ऑफ फिजिकल कॉन्स्टंट. तिसरा कन्वर्जन. लास्ट 2 लेक्चर्स आपण कन्वर्जन बघितला. आता आल्या 4th ऍप्लिकेशन. चला 4th ऍप्लिकेशन to check 4th application of dimensional analysis. 4th application to check dimensional correctness. To check dimensional correctness
टू चेक डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ इक्वेशन, टू चेक dimensional correctness of equation. To check डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ इक्वेशन. मग डायमेन्शनल करेक्टनेस काय आहे? एकदम मस्त आहे, एकदम चांगला पार्ट आहे, ठीक आहे. पण याचा पण एक्झाम साठी काय जास्त फारसा उपयोग नाही, पण चांगला आहे. आपण लॅब मध्ये एक्सपेरिमेंट करताना याला यूज करता येत असते. मग काय बघा, समजा असा बेसिक्स पहिला सांगतो, मग कसं करायचं ते काम मी सांगतो नंतर. 2 लिटर प्लस 4 लिटर किती येते? 6 लिटर येईल. सिंपल आहे. पण समजा मी असा केला, 2 लिटर प्लस 4 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मच? 2 लिटर प्लस 4 लिटर इज 6, बरोबर आहे. बट 2 लिटर प्लस 4 किलोमीटर इज हाऊ मच? दॅट वी कॅनॉट फाइंड आउट. म्हणजे काय? इफ युनिट्स आर नॉट सेम, वी कॅनॉट डू ऍडिशन, वी कॅनॉट डू सबट्रॅक्शन. युनिट सेम पाहिजे तर ऍडिशन सबट्रॅक्शन होणार, युनिट सेम नसले तर कसलं काय? मग तसंच समजा मी इक्वेशन लिहिली. कोणती इक्वेशन लिहिली? बाशी. V is equal to u plus at. If I am writing this equation, V is equal to u plus at, first equation of kinematics. If I am writing first equation of kinematics, मग याच्यातलं प्रत्येकाचे डायमेन्शन्स काय पाहिजेत? सेम पाहिजेत. समजा हे लिटर आहे, समजा म्हणाला लिटर नाही ते, समजा हे लिटर आहे तर हे पण लिटर पाहिजे, हे पण लिटर पाहिजे. लिटर लिटरचीच ऍडिशन होऊ शकते, कळते ना? मला असं लिहिता येते का बा, 4 लिटर इज इक्वल टू 4 किलोमीटर, असं लिहिता येत नाही. 4 लिटर इज इक्वल टू 4 किलोमीटर असं लिहिता येते का? नाही. मग काय? ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वॅलिटी वी शुड हॅव सेम युनिट. On both sides of equality we should have same unit. आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ज्यांचं होणार आहे त्याचं पण युनिट काय पाहिजे? सेम. मग आता ही इक्वेशन आहे, मग इकडल्याचं युनिट काय पाहिजे? सेम. आणि याचं आणि याचे ऍडिशन म्हणून या दोघांचं पण युनिट काय पाहिजे? सेम. म्हणजे ऍक्च्युअली तिघांची युनिट सेम पाहिजे. या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं युनिट काय पाहिजे? सेम. मग युनिट ऑफ व्ही, युनिट ऑफ यू आणि युनिट ऑफ एटी तिघांचे युनिट सेम पाहिजेत. जर सेम असतील युनिट किंवा डायमेन्शन दोन्ही एकच, जर त्यांचे युनिट सेम असतील, त्यांचे डायमेन्शन सेम असतील, फक्त प्रॉब्लेम येते जर रेडियन आला तरच डायमेन्शन वेगळे आणि युनिट वेगळे येते. जर त्या तिघाचे युनिट सेम असतील तर काय होते? इट इज डायमेन्शनली करेक्ट. तिघाचे जर डायमेन्शन सेम असतील तर दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. कळते? नसतील सेम डायमेन्शन्स तर डायमेन्शनली इनकरेक्ट होते. कळते मी काय बोलतोय? बरं, याचा यूज काय मी सांगतो हळूहळू. समजा याचे डायमेन्शन बघा, मला काय सांगा, युनिट फक्त बघू, डायमेन्शन नंतर करू. याचं युनिट काय? मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटीचं युनिट काय? व्हेलॉसिटी आहे ना, इक्वेशन आठवायला नाही. V is equal to u plus at, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ कायनेमॅटिक्स. V is equal to u plus at. V काय? व्हेलॉसिटी आहे, मीटर पर सेकंड. U चं युनिट काय? हे पण मीटर पर सेकंड आहे. आणि एटीच युनिट बघा, ऍक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशनचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि टाइमचं युनिट सेकंड. मग एका सेकंदाला 1 सेकंड गेला, परत मीटर पर सेकंड आलं का? मग तिघाचं युनिट सेमच आहे. मग मीटर पर सेकंड आणि मीटर पर सेकंड ऍडिशन होणार, आणि इकडला मीटर पर सेकंड आणि इकडला मीटर पर सेकंड काय असणार? सेम. कळतंय? मग काय बोलणार? दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. याला काय म्हणणार आपण? दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. मग डायमेन्शनली रॉंग असली तर इक्वेशनच रॉंग असणार.
डायमेन्शनली रॉंग असली तर इक्वेशनच रॉंग असणार. समजा इकडे लिटर यायला लागला आणि इकडं मीटर पर सेकंड यायला लागला, तर याचा अर्थ काय, ते इक्वेशन रॉंग आहे. मग इक्वेशन काय, हे इक्वेशन करेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. ठीक आहे. चला मग आणखीन तुम्हाला याचा यूज काय, आणखीन थोड्या 1 2 3 एक्झाम्पल नंतर आणखीन क्लिअर सांगतो. चला इक्वेशन ला v इज इक्वल टू यू प्लस एटी. v इज इक्वल टू यू प्लस एटी. v is equal to u plus 80. Find out dimensional correctness of this equation. Question कसा आहे? v is equal to u plus 80. Find out dimensional correctness of this equation. Find out dimensional correctness of this equation. मग खाली लिहा काय, v चे डायमेन्शन्स काय, v चं युनिट मीटर पर सेकंड. ला v चं युनिट काय, मीटर पर सेकंड. v चा युनिट मीटर पर सेकंड आहे, तर डायमेन्शन्स काय येणार, लिहा. मास is not present, length is present once, and time is present once, but time is in denominator. So these are the dimensions of v. v velocity आहे, final velocity. u चे dimensions काय, लिहा तेच आहेत परत. u is initial velocity. Initial velocity is also measured in meter per second, and त्याचे dimensions काय, m0, l1, t minus 1. u is initial velocity, its unit is also meter per second. मीटर लेंथ एकदा आणि टाइम एकदा डिनॉमिनेटर मध्ये वर गेला की -1, आणि मास नाही. सो डायमेन्शन्स ऑफ v u दोघांचे तर आले सेम. ओके. चलो नेक्स्ट कुणाचे डायमेन्शन्स बघायचे, एटी चे. एटी चे डायमेन्शन्स बघू. मग ए ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि टाइमचं युनिट सेकंड. 1 सेकंडला 1 सेकंड गेला, 1 सेकंड खाली शिल्लक राहिला. हा, इन डिनॉमिनेटर वी हॅव s स्क्वेअर, 1s गेट्स कॅन्सल्ड, 1s रिमेन्स. याचे डायमेन्शन्स, याचे डायमेन्शन्स काय ते, m0, l1, t minus 1. m0, l1, t minus 1. याचा मीनिंग काय झाला, dimensions of all three units, all three quantities is same. Dimensions of all three quantities is same. Therefore this equation is dimensionally correct. कळलंय, सगळीकडे मीटर पर सेकंड, हा पण मीटर पर सेकंड, हा पण मीटर पर सेकंड. Therefore this is dimensionally correct equation. ल्या this is dimensionally correct equation. This is dimensionally correct equation. This is dimensionally correct equation.
बा मी काय सांगालो बा चेक करा. डायमेन्शनली करेक्ट म्हणजे फिजिक्स मध्ये करेक्ट का ते काही गॅरंटी नाही. डायमेन्शनली करेक्ट म्हणजे फिजिक्स मध्ये कुठं पण वापरता येते, ऑलवेज करेक्ट इक्वेशन आहे का नाही. बट डायमेन्शनली रॉंग म्हणजे पक्क रॉंग. बा मी काय बोलते कळते का. पास म्हणजे पास असण्याची शक्यता आहे, पण फेल म्हणजे पक्का फेल. झेपले का. डायमेन्शन्स मध्ये पास झाला तर फिजिक्स मध्ये पास फेल काय नाही सांगता येत नाही. फिजिक्स म्हणजे ऍक्च्युअली फिजिक्स मध्ये पण ते चुकीचं असू शकते, पण डायमेन्शनली करेक्ट असू शकते. समजा मी हे लिहिलं, काय लिहिलं बा असं लिहिलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस हाफ एटी लिहिलं. तीच इक्वेशन परत लिहिली मी, पण इन्स्टेड ऑफ एटी इथं काय लिहिलं मी हाफ एटी. ओके, हीच इक्वेशन मी परत लिहिली, पण इन्स्टेड ऑफ एटी काय लिहिलंय हाफ एटी. ही डायमेन्शनली बरोबर आहे का. बरोबर आहे. ही डायमेन्शनली ही पण बरोबर आहे का. बरोबर आहे. याचं मीटर पर सेकंड, हे पण मीटर पर सेकंड, हे 80 पण मीटर पर सेकंड, हाफला तर युनिट नाही. सो दिस इज ऑल्सो डायमेन्शनली करेक्ट, दॅट इज ऑल्सो डायमेन्शनली करेक्ट. पण डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे फिजिक्स मध्ये इक्वेशन करेक्ट असेलच काय गॅरंटी नाही. ती करेक्ट आहे फिजिक्स मध्ये. ऍज पर लॉज ऑफ फिजिक्स दॅट धिस इक्वेशन इज करेक्ट, बट ऍज पर लॉज ऑफ फिजिक्स दिस इक्वेशन इज नॉट करेक्ट. मग कळते मी काय बोललो ते. डायमेन्शनली करेक्ट म्हणजे फिजिक्स मध्ये करेक्ट आहे का नाही, फक्त डायमेन्शनलीच करेक्ट. बा मी काय लिहितो, डायमेन्शनली करेक्ट डज नॉट इंडिकेट करेक्ट as per physics. Dimensionally correct, arrow does not indicate, पण कट केला मी, arrow does not indicate correct as per physics. मग डायमेन्शनली करेक्ट असली म्हणजे फिजिक्स मध्ये करेक्ट आहे का ते मला माहित नाही, पण डायमेन्शनली रॉंग असली तर फिजिक्स मध्ये रॉंगच आहे. कळतंय. डायमेन्शनली रॉंग आहे तर काय, रॉंग इन फिजिक्स. ठीक आहे. डायमेन्शनली रॉंग आहे तर फिजिक्स मध्ये रॉंग पक्कच आहे. डायमेन्शनली रॉंग तर फिजिक्स मध्ये पक्क रॉंग आहे. पण डायमेन्शनली करेक्ट म्हणजे फिजिक्स मध्ये करेक्ट आहे का नाही, करेक्ट असण्याची शक्यता आहे, करेक्ट नसू पण शकते. जसं की हे डायमेन्शनली करेक्ट आहे पण रॉंग आहे, हे डायमेन्शनली करेक्ट आहे पण फिजिक्स मध्ये करेक्ट आहे, हे फिजिक्स मध्ये रॉंग आहे. कळतंय. चला सेंटेन्स लिहून ठेवा. मग हे सेंटेन्स लिहून ठेवा. इफ इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, नोट लिहा त्याच्या, याला काय नाव द्या, नोट नाव द्या. नोट इम्पॉर्टंट आहे, नोट नाव द्या. इफ इक्वेशन इज dimensionally correct, if equation is dimensionally correct, then it does not mean, if equation is dimensionally correct, if equation is dimensionally correct, then it does not mean, it is correct as per physics. If equation is dimensionally correct, then it does not mean it is correct as per physics. It does not mean it is correct as per physics. Next line. झाले. If equation is correct dimensionally, then it does not mean it is correct as per physics. शाळेत काय सबमिशन वगैरे चालू आहे तुमच्या? काय नाही तुमच्या पण नाही.
सबमिशन चालू आहेत तुमच्या शाळेत सबमिशन चालू आहेत. म्हणाले वैष्णवी कोणत्या शाळेचे आहे? मराठवाडाचे लोक. चलो लिहिला. एकच सेंटेन्स आणखीन लिहित होता तू का दुसरं पण लिहिलं? तू तर लयच हुशार आहे. मग मला वाटलं तू पहिलंच लिहायला म्हणून मी पुढचं सांगितलं नाही. तुम्ही तर लयच हुशार निघाले. बा इफ इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट देन इट डज नॉट मीन इट इज करेक्ट ऍज पर फिजिक्स. पण दुसरं पण लिहा. दुसरं पण मी सांगितलं नाही ते पण लिहा. काय? इफ इक्वेशन इज डायमेन्शनली रॉंग then it is wrong as per physics. if equation चला बघा सेकंड सेंटेन्स लिहिलं नसलं तर लिहा नोट मधलं सेकंड सेंटेन्स. इफ इक्वेशन इज डायमेन्शनली रॉंग if equation is dimensionally wrong if equation is dimensionally wrong if equation is dimensionally wrong then it is wrong as per physics. If equation is dimensionally wrong then it is wrong as per physics. If equation is dimensionally wrong then it is wrong as per physics. पहिलं सेंटेन्स काय लिहिलं रे? If equation is dimensionally correct then it does not mean it is correct as per physics. It does not mean it is correct. पहिलं सेंटेन्स बरोबर लिहिलं ना? पहिलं सेंटेन्स काय? पहिलं सेंटेन्स बघा. If equation is dimensionally correct then it does not mean it is correct as per physics. फिजिक्स मध्ये करेक्ट असेलच का नसेल ते माहित नाही. कधी कधी असेल करेक्ट, कधी कधी नसणार करेक्ट. पण रॉंग आहे म्हणजे डेफिनेटली रॉंग. सेंटेन्सेसचं मिनिंग तसंच राहिलं ना आपण लिहून घेतलेलं. ठीक आहे. झाला सबमिशन झालं. काही जणांचं सबमिशन चालू आहे वाटायला काही 10च्या मुलांचं. ठीक आहे चलो हे क्लिअर. करेक्ट मीन्स करेक्ट or may not be correct in physics but wrong म्हणजे पक्का wrong. ओके चलो नेक्स्ट पहा. नेक्स्ट कशाचं डायमेन्शन्स? याचे डायमेन्शन्स चेक करा. इक्वेशनच्या खालीच लिहा पटपट लिहा. चेक डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ check dimensional correctness of S is equal to ut plus half at square. Check dimensional correctness of S is equal to ut plus half at square. बर फक्त युनिट्स फाइंड आउट करा का डायमेन्शन्स पण करता? करा डायमेन्शन बरं करा दोन्ही करा. चेक डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ S is equal to ut half at square. बा तिथंच करा रे बाबा. असं पूर्ण असं लाईन लिहू नका. तिथंच करा. S चं युनिट काय? मीटर. आणि डायमेन्शन्स काय? m0 l1 t0. S चं युनिट काय? मीटर. आणि डायमेन्शन्स आले असे. UT बघा. UTचं युनिट काय ते चला चेक करा. UT चे युनिट्स बघा काय चेक करा. U कोण आहे? मीटर पर सेकंड अँड टाइम इज सेकंड. इनिशियल व्हेलॉसिटी इज इन मीटर पर सेकंड अँड टाइम इज इन सेकंड. सेकंडला सेकंड गेला परत हे पण मीटर्स येते तेच डायमेन्शन m0 l1 t0. यालेत का प्रत्येकाचे डायमेन्शन सेम? लॉजिकल आहे एकदम. सोपं गोष्ट आहे. आणि याचे डायमेन्शन्स बघा. हाफ हॅज नो डायमेन्शन्स. एक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाफ हॅज नो युनिट्स. एक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड टाइम स्क्वेअर मीन्स सेकंड स्क्वेअर. अगेन सेकंड स्क्वेअर गेला. हे पण मीटर, हे पण मीटर, ते पण मीटर. m0 l1 t0. ठीक आहे. सो ऑल टर्म्स हॅव सेम डायमेन्शन सेम युनिट्स. म्हणजे त्यांचं ऍडिशन इक्वॅलिटी करता येते आपल्याला.
मग दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ही ऍक्च्युली फिजिक्स मध्ये करेक्ट आहे तर डायमेन्शनली करेक्ट असणारच आहे, कारण फिजिक्स मधल्या सगळ्याच करेक्ट इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असायलाच पाहिजे. ला दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. M0 T0 आहे रोहित. डायमेन्शन्स M चे 0 आणि T चे 0 आहेत, त्यामुळे याला M आणि T असं फक्त लिहिता येत नाही. M चं 0 T चं 0. मास कुठे आहे यात? किलोग्राम नाही ना, टाइम नाही ना यात सेकंड, मग 0 0 लिहायला लागणार. इंडेक्स 1 असला तर लिहिला नसेल तर चालते. सो दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. चला आणखीन कसं चेक करायचं मला सांगा. चला इथपर्यंत क्लिअर सर्वांना? बोला, ऑनलाईन कमेंट्स करा. इथपर्यंत क्लिअर? जरा वेगळ्या टाईपचं न्यूमरिकल करू, याचाच यूज करायचा पण डिफरंट टाईपचं न्यूमरिकल. चला इथपर्यंत क्लिअर का? चलो बा, काय केलंय? आयडियल गॅस इक्वेशन मी दिली होती तुम्हाला. आयडियल गॅस इक्वेशन काय आठवायली का? आयडियल गॅस इक्वेशन मी तुम्हाला दिली होती, त्याच्यातला आर चे आपण कॉन्स्टंटचे फाइंड आउट केले ना, डायमेन्शन्स. काय आठवतंय? आयडियल गॅस इक्वेशन. इक्वेशन आठवते का? शिकवले हे तर आठवणारच की. इक्वेशन आठवते का विचारलो मी? आयडियल गॅस इक्वेशन काय? PV इज इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन काय दिली होती? PV इज इक्वल टू NRT. सांगितलं होतं ना, गॅसचं प्रेशर आणि गॅसचं व्हॉल्यूम यांच्यातलं काय रिलेशन आहे ते सांगितलं होतं ना. ओके चलो मला मग रिअल गॅसचं इक्वेशन थोडीशी डिफरंट आहे. रिअल गॅसची इक्वेशन काय डिफरंट आहे. समजा बॉटल आहे, समजा बॉटल आहे आणि बॉटल मध्ये रिअल गॅस भरलाय. मग रिअल गॅस असला तर PV इज इक्वल टू NRT चालत नाही, त्याची इक्वेशन थोडीशी डिफरंट आहे. काय? फॉर रिअल गॅस, फॉर रिअल